गेली आहे. रात्री 1 वाजता झोपलो होतो. भयंकर थंडी आज. थंडी बाबा मित्रांनो आज आले आपल्याला 200 पोती म्हणजे सकाळच्या भूक बी लागलेली जोरानं. लय लागलं बॉडी बनासाठी खा लागते. मैं तो खत्म हो गया दादा नहीं. स्वप्नील जोशी जो मराठी पिक्चर के हीरो है दुनिया. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सकाळी उठलो आज 4:30 वाजता. आपली तयारी केली आहे. रात्री 1 वाजता झोपलो होतो. 4:30 वाजता उठलो, पुन्हा रॅक लागलेला आहे. चला आता सगळ्यात पहिले आपली मेल घेऊ. हे ओट्स तयार आहे आणि ह्याही दोघी जणी आज उठले. हे राशे गौरी रामराम जयराम. तर ह्या दोघी पण उठलेल्या आहे. आता चाललो मी आता कामावर. एक खाऊनचं नाही मी. चला जातो कामावर. मित्रांनो मी चाललो आता कामावर. झाली बॅग आपली थैली तयार झालेली आहे. एक इकडे वाटपून आली आहे, एक इकडे वाटपून आली आहे. चलो मी चाललो आता कामावर. तर मित्रांनो चाललो मी कामावर. पण थंडी एवढी जोरानं लागू राहिली आहे. भयंकर थंडी आज. पुढं बांधून चाललो मी कामावर. चला पहिले कपडे काढल्यावर होतो कामावर. ताकद मिळायला लागते धावून पाय. चला मित्रांनो थंडी भयंकर आहे. माझ्या मित्र आला एक सोबती, तो बघ कसा कापत आला. कशी आहे रे थंडी? थंडी बाबा एवढ्या थंडी सकाळी कामाला लागते आपल्याला. त्याला वाटपून आला आपला रॅक. आपले माणसंही वाटपून आले. एक सोबती तिकडे गेलेला आहे दुकानात. आम्ही चाललो आता कामावर. कपडे काढावं का नाही काढा विचारून आला. मित्रांनो आज आले आपल्याला 200 पोती म्हणजे सकाळच्या रॅकमध्ये. आता चला मी तुम्हाला बॉक्सरमध्ये देतो. कुठून आणलं कुठून. तर मित्रांनो आपलं काम खतम झालं आहे. आज 200 पोती आल्या. आता चाललो मी घरी. डब्बा काही आणला नाही. घरी जाऊन जेवण आहे. पहिली इथं आंघोळ करणं आहे. आता 1 घंटा इथंच सिमेंट काढायला लागते. पुरं भूत बनला आहे माणूस. चला जातो मी घरी. तर मित्रांनो आपण आता काम खतम करून बऱ्यापैकी हातपात धुतलेले आहे. आता एक सेप खाऊ. मला आणला तर सकाळी चांगलं पण टाईम नव्हता भेटला. तर आता खाऊ आपण. भूक बी लागलेली जोरानं. सेप खाऊन आता घरी जाणार. अजून डाएट घेणार. चला आता घरी जातो. सेप खाऊन सेप खाल्ला. आता चाललो मी घरी. 10 वाजले तरी थंडी नाही चालली. अशी थंडी लागू राहिली. आताही आंघोळ गेली मी थंड पाण्यानं. आता घरी जायचं बऱ्यापैकी. पहिले एक मिल घ्यायची मग झोपून जायचं आता. तर मित्रांनो आपण काजू आणि बदाम घेतले. अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदाम. बॉडी बनासाठी हे खा लागते. चला आता घरी जातो मी. तर मित्रांनो घरी आल्यावर आता हे अंड्याची भुर्जी आहे आणि स्प्राउटवाले मोठ आहे. आणि आज गौरी घरी पडली म्हणते. ती लागलं म्हणते. लय लागलं का बरं? तिचं पण काय करतो मग. हे तर बस इले तर खाल्लेच पाहिजे. झोपली का बे? चला मित्रांनो आता हे मील खतम करू. आज आता हे खतम करून बऱ्यापैकी आराम करू. आज रेस्ट बऱ्यापैकी. सकाळी 4 वाजता गेलो होतो. रात्री 3 घंटे झोपलो रात्री. मग त्याच्या बाद काम केलं आपण दिवसभर. चला आता हे खाऊन सने आराम करू आता. जय महाराष्ट्र मित्रांनो. आता 2-2.5 घंटे झोपलो मस्त बऱ्यापैकी. आता वाजले पुरे 2:30. भूक लागली होती मला. तो ॲटोमॅटिक झोप उघडली. आता आपली मिल तयार करू आपण. तर 150 ग्राम राईस, 1 काकडी आणि चिकन बनवलंच होतं. फक्त गरम करायचं होतं. तर चिकन गरम करणं चाललं आहे. आता हे खाऊ बऱ्यापैकी. 2:30 वाजले. 3 वाजेपर्यंत मिल खाऊ. अजून एखाद्या तासची झोप घेऊ. चला आता हे मिल संपवतो. चला मित्रांनो आता जेवतो मी. भूक जोरानं लागली. काकडी, चिकन, राईस आणि घड्याळी पोहून घ्या दिसते. 3 वाजले बरोबर. 3 वाजले. 12 वाजता झोपलो होतो. 3 वाजता उठलो.
चला आता ही मील संपवतो. तर मित्रांनो आता आपले जिमच्या पहिलीची मील आहे. ब्राऊन ब्रेड आणि अंडे आहे 8. ते खाऊन चला जायचं आपल्याला जिममध्ये अजून. चला आता जिममध्ये जाऊ आपण वर्कआउट करायला. ते बसलो तिथं खेळ करत. चला. तर मित्रांनो आपण अंडे आणि आपले ब्राऊन ब्रेड खाल्लेले आहे. आता याच्यात प्रोटीन आहे. हे बॅग आहे आपली रेडी झालेली आहे. आता जाऊ आपण जिममध्ये. आज हा लेग वर्कआउट. आणि प्रतीक बसलाच आहे माझ्या बाजूला. माझ्या पुतण्या भावाचा पोरगा. चला आता वर्कआउट करू. घड्याळीत वाजले 6 6:30. आता माहीत पडेल किती वाजेपर्यंत वर्कआउट चालते. चला. थंडी थोडी जास्त आहे मित्रांनो आज. पुरा गारवा आहे आज. वर्कआउट करायला मजा आहे ना आज. रात्रीचा व्ह्यू बी मस्त दिसून राहिला आज. मित्रांनो आपण आता जिममध्ये पोहोचलेला आहे. बढ्यापैकी वर्कआउट करू. हे आपलं जिम आहे. चला बढ्यापैकी वर्कआउट करू. बघा मित्रांनो आम्ही जिम करायला आलो होतो आणि हे बघा यांचं काहीतरी भलतंच चालू आहे. काहीतरी अलगच करतात. मी आणि रोशनदास जिम करतो सिरियसली. बाकी हे सब टाइमपास वाले आहे. तो कैसे है दोस्तों, अपना वर्कआउट ख़त्म हो गया है. ज़बरदस्त वाला लेग का वर्कआउट हुआ है आज का और बहुत ही तगड़ी मज़ा आई है. और उसके साथ अपना लेग तो ऐसा हो रहा था आज कि भाई बाहर निकलता गया. बाकी तुम्हारे को मेरा दोस्त इड्डू बताएगा और धैर्य बताएगा. ये सब यही पीछे है देखो. हाँ डिस्को एडिडो क्या हम लोग दिखते नहीं, पता क्या मैं काला हूँ ना तो रोज पाना पड़ता. अच्छा डामरे करके है. डामर तो काला तो काला, ऊपर से डामर भी है. पूरा नहीं करनी थी मैंने. क्या वर्कआउट के बारे में बोलो ना, क्या किया और कैसा किया. आज तो बाबा मैंने बहुत मतलब महीनों बाद में दादा की वजह से, दादा पीछे खड़े थे तो मैंने आज कितना 140 किलो का स्क्वाट किया. मेरे को मैं तो खत्म हो गया. तो दादा नहीं कर बोलते थे, वो करना तो पड़ेगा भाई. मैं खत्म हो गया, बनाना है. दादा ने बोले पीछे से कर दो एक्स्ट्रा खींचने को लगाए थे. जब 3 पे खत्म, दादा ने 2 एक्स्ट्रा लगाया करने. हाँ मैंने बोला मार सकता है तो अपन अपने को पता चलता है बंदा भाई मार सकता तो उसको लेना चाहिए ना. बिल्कुल ऐसे वर्कआउट लेंगे तो तब जाके तुम्हारा ग्रोथ होंगी अच्छी. नहीं तो क्या पहले थोड़ा सा दुख जाता तो लोग क्या करते, रख देते वेट. तो उसमें कैसा मसल पे इतना फर्क नहीं गिरता. जब तक तुम्हारा वाला 100% देने के बाद, जब मसल फेल होने के बाद तुम दो खींचेंगे ना, वो मेन आखिरी के रेपिटेशन वो मेन है. उससे तुम्हारा मसल मजा ही आएगा. अलग मसल का फाइबर भी निकलता है. बाकी तुम्हारा रिकवरी है. तुम अगर प्रोटीन ही नहीं खाएंगे, कुछ इंटेक नहीं करेंगे अंडे वगैरह, तो मसल लॉस होने की भी चक्कर है. इसलिए आपके डाइट में प्रोटीन ज़रूरी है और कार्ब ज़रूरी है. चलो अब मिलते. अभी जाते अभी पहले चिकन वाले की दुकान में चिकन लेना है, घर पे जाना है.
और उसके बाद अपना बना के खाना है। चलो अब घर पे जाते हैं। और मैं क्या बोल रहा हूँ, कुछ तो अरे यार तुम यार रोज रोज भूल जाते यार, आखिरी में तो बोलती रहते अपन जय महाराष्ट्र। जो बोले सोनियाल। अभी चिकन लाने के लिए आए और चिकन इधर है। हड्डी वाला कौन सा है? हड्डी वाला यार बोलने से ही 1 किलो है ना? हाँ पूरा 1 किलो। चल पैसे मिलेंगे नहीं भाई? ठीक है ना। अरे भाई तू यूट्यूब पे आ रहा है भाई। चलो दोस्तों अभी चिकन लेके जाएंगे और घर को जाके बनाएंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। आपके राजे होते थे सांगा गेलेले आहे। शेंगदाणे लेना, शेंगदाणे कधी तो लेके गया, बादाम लेके गया वो ले। आज मालूम है क्या? काजू लेके गया, बादाम लेके गया, आधा किलो काजू, आधा किलो बादाम। बहुत खाना पड़ता, बहुत पैसे जाती भाई बॉडी बिल्डिंग में, शादी बात नहीं है, बॉडी बनाना। खाएंगे तो लोग मालूम है क्या यार, खाने की देख खाने पीने का टाइम आया ना, क्या पैसे इतने भाई, इतने जा रहे पैसे। वही अगर दारू का खाएंगे उसमें देखेंगे नहीं लोग। हाँ ये हमारे ये बंदे की लाइफ में बहुत स्ट्रगल है ना रोशन ना, बहुत स्ट्रगल है बंदे के लाइफ में। चलो मैं अंडे खा रहा हूँ। अंडे खाने जा रहा हूँ, स्ट्रगल करने जा। चल बाय। अंडे खाने गया, अंडे खाने का चुपके से खाता हूँ। मालूम है क्या आज किसने मेरे को मेरे वीडियो पे लाइक किया, जो रील वाले पे? वो स्वप्निल नाम क्या है उनका पूरा है? स्वप्निल जोशी, जो मराठी पिक्चर के हीरो है, दुनियादारी पिक्चर है उनके। वो भाई वो आदमी ने मुझे लाइक किया तो इतना ज़बरदस्त फील हो रहा था कि भाई मेरी लाइफ में अब मैं शख्सियत के नज़दीक बहुत हूँ कि मेरे लाइफ में शख्सियत हो सकता अभी। और वो ऐसे लोगों से दिल खुश हो गया एकदम यार। नहीं यार अभी तो करना है, अभी रुकना नहीं है, आगे चल के बहुत सारा कुछ करना है। तो अभी लगे रहेंगे अपन अपने लाइफ में, तो स्ट्रगल ही है लेकिन लगे रहेंगे तब सक्सेस हो जाएगा। बाकी कुछ नहीं, इनसे इंस्पायर हो रहे हैं अपन भी, जो बड़े बड़े लोग उनको भी दिख रही है अपनी मेहनत। भाई बंदा हमारी काम करके जिम मार रहा है, इतना फैमिली हैंडल कर रहा है, तो ये तो गर्व की बात है। वो मराठी आदमी ने फॉलो किया था यार, मेरे खुशी से मारे मैं झूम उठा। अभी घर को जाऊँगा सबको बताऊँगा यार मुझे लाइक किया भाई ने। अरे यार मज़ा आएंगे, थोड़ा मराठी आदमी ने लाइक किया मुझे भाई। उसके फॉलोअर 2 मिलियन के करीब है। आई नीड टू 2 मिलियन पकड़ के चलो। मराठी सुपरस्टार है ना अपना। अभी जाऊँगा मैं और वर्कआउट करने में मज़ा आएगा। आगे ले लो, जाती चलो दादा बाय बाय इड्डू। जय महाराष्ट्र। घर पे मस्त बढ़िया पैकी, और इड्डू को भी घर पे छोड़ देते आप। जय महाराष्ट्र। ये क्या बताता रहता है, कौन सी नस बताता क्या मालूम। चल बाय बाय। तो दोस्तों अपना चिकन अभी घर पे आने के बाद बनाने के लिए रेडी कर दिया अभी मैंने। अभी गैस पे रख दिया। अब इसको 15 मिनट में हो जाएगा चिकन अपना। ये देखो अपना चिकन, इसको भी 15 मिनट में हो जाएगा। ये ज़बरदस्त करना पड़ता मेहनत सबसे ज़्यादा। ये घर पे आने के बाद इसकी मेहनत है। आओ घर पे, भूख लगने के बाद रुको, चिकन की राह देखो, पकेंगे तो चलो पक जाएंगे अभी। तर मित्रांनो आपलं चिकन 1 नंबर शिजलेलं आहे। चिकन आहे, पपई आहे, 1 स्लाइड आणि 1 काकडी आहे फायबरसाठी। तर बळ्यापैकी आता जेवण करू आपण आणि 20 मिनिटाची वॉकिंग करू। आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटते मला सांगा कमेंट करून, आणि लाईक सबस्क्राईब सगळं करजा आणि कमेंट करायला भूलू नका। आणि 20 मिनिटाचं वॉकिंग करून मग मी झोपणं बी आहे, शायद उद्या सकाळी रॅक अजून लागू शकते। चला मग आखरी जय महाराष्ट्र।